नागपूर उमरेड महामार्गावर असलेलं बहादुरा गाव विकासाच्या झोतात आहे. बहादुरा शहराची लोकसंख्या जवळपास 70,000 इतकी असून नगरपंचायतीत घनकचरा, तुंबलेल्या नाल्या, अतिक्रमण आणि खराब रस्ते यामुळे नागरिक त्रस्त होते. खराब रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य होते. बहादुरा ही गटग्राम नगरपंचायतीचा दर्जा मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत होती. बहादुराला नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त करून दिला. बहादुरा नगरपंचायतीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपल्या 1 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीत नगरपंचायतीने अनेक उल्लेखनीय कामे केली आहे. शहरात काही ठिकाणी अतिक्रमणाचा मोठा प्रश्न होता, मात्र प्रशासनाने सक्त कारवाई करत अतिक्रमणाचा सफाया केला. त्यामुळे रुंद रस्ते, रस्त्यालगत गट्टू, गटारी, पथदिवे, हाय मास्ट लाईट, भूमिगत गटारी करण्यास मदत झाली. नगरपंचायतीच्या 6 घंटा गाड्या आणि 10 सफाई कामगारांच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचं काम होत आहे. यातून अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील नगरपंचायतीकडून राबवण्यात आले. यामध्ये प्लास्टिक मुक्त शहर उपक्रम, स्वच्छता अभियान, कचरा व्यवस्थापनाला चालना, शून्य कचरा अभियान, पथनाट्य, विकासाचे कार्य झपाट्याने सुरू आहे. शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यालयातील कर्मचारी वर्ग नेहमीच तत्पर असतो. एकंदरीतच बहादुरा, खरबी आणि गोन्ही या गावांचं आता शहरात रूपांतर होत आहे. नमस्कार, मी पूजा प्रीतम कापसे. बहादुरा नगरपंचायतमधील लाडकी लेक म्हणून माझी ओळख झालेली आहे. या ओळखप्रमाणेच मी या नगरपंचायतमध्ये उमेदवारी स्वीकारत आहे. बरं, काय सांगणार? सगळीकडे आपलं नाव चर्चेमध्ये आहे. अध्यक्षपदासाठी जे आरक्षण निघालेलं आहे त्या आरक्षणानुसार आपण फीड बसता आणि अध्यक्षपदी आपण निवडणूक लढणार आहात अशी चर्चा आहे. काय सांगणार? या आरक्षणामध्ये बसल्यामुळे मी या अध्यक्षपद लढणार आहे. त्या अध्यक्षपदी लढण्याचं कारण एकच आहे की जनतेने मला नाव दिलेलं आहे लाडकी लेक म्हणून. तर त्या लाडकी लेक या शब्दाला पात्र ठरायचं मी काम करणार आहे. बरं, कोणकोणते जे समस्या आहे ते नेमके आपल्याला वाटतं की आपल्या नगरपंचायतमध्ये ही समस्या आहे आणि त्याचं निराकरण करणार आहात? खाली प्लॉटचे जे आहेत, नगरपंचायतमध्ये खाली प्लॉट्स आहे, रस्त्यांचे बांधकाम झालेले आहेत पण ते प्रॉपरली झालेले नाही आहेत. काही रस्ते वर झाले आहेत, काही रस्ते खाली झालेले आहेत. त्यामध्ये काही लोकांच्या घरामध्ये पाणी साचत आहे आणि त्यातल्या त्यात काही खाली प्लॉट्स आहेत. तर खाली प्लॉट्स मध्ये पाणी जमा झालेलं आहे खाली भाग असल्यामुळे. तर त्यामध्ये मच्छर, गंदगी, कचरा वगैरे तिथे जमा आहे. त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. असे काही केसेस आमच्यापर्यंत आलेले होते, ते आम्ही स्वतः जाऊन बघितलं. तर खरंच त्यांच्या घरामध्ये पाणी तर जातच आहे, त्यातल्या त्यात कचऱ्यामुळे मुलांवर असर होत आहे, त्यांना दवाखान्याचे चक्रा टाकत आहे. एका महिलेने मला तसंही सांगितलंय की कंटिन्यू आम्ही दवाखाने पाहायचं की आम्ही रोजी रोटी पाहायची. त्यांचे भरपूर प्रॉब्लेम आहे. महिलांना बाहेर जावं लागत आहे, याच्यासाठी नोकऱ्यांसाठी बाहेर जावं लागत आहे. त्यांचे जे आहे गव्हर्नमेंट कडून जे मिळतं आपल्याला, राशन झालं, राशन मध्ये प्रॉब्लेम्स येत आहे. त्यांना राशन प्रॉपरली मिळत नाहीये किंवा अंगणवाडीच्या ज्या सुविधा आहेत त्यांना ते प्रॉपर मिळत नाहीये. मुलं जातात नाव नोंदणी करायला, नाव नोंदणी झाल्यानंतर त्यांचे प्रॉपरली घरपोच त्यांना सुविधा भेटली पाहिजे, ती सुविधा मिळत नाहीये. रस्ते असो, आरोग्य असो की शिक्षण असो, त्यांना प्रॉपरली मिळत नाहीये. त्यांना सगळं प्रायव्हेटीकरणकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यामुळे ते आपण आपल्या म्हणजे ज्या सुविधा आहे त्यांना प्रॉपरली पोहोचल्या पाहिजे. गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा ज्या जशा तशा त्यांना पोहोचल्या पाहिजे. आपण निवडणूक लढणार आहात अशी चर्चा आणि आपण ते स्वीकारलं, पण अद्याप कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढणार आहात हे आतापर्यंत आपण क्लिअर केलेलं नाही. काय सांगणार? नाही, मी ते क्लिअर केलेलं नाहीये. एकही पक्ष म्हणजे असं आम्ही चॉईस केलेला नाहीये. मला असं वाटत आहे की माझी ओळख कार्यकर्ता म्हणून ओळख व्हावी. पक्षाचा विषय तो नंतर बघू. त्या पक्षाकडे आम्ही सध्या लक्ष न देता आधी कार्याकडे लक्ष दिलेलं आहे.
काम करायचं. जनतेने जसं मला लाडकी लेक म्हणून नाव दिलेलं आहे, त्या लाडकी लेकला पात्र ठरण्याचं काम आपण करत आहोत. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बहादुरा नगरपंचायतचे जे मतदार बंधू, जी जनता आपल्याला बघत आहे, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आणि काय एक मागणं आपलं असणार आहे? बहादुरा नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना एकच विनंती आहे. उमेदवारीमध्ये मी नगराध्यक्ष म्हणून माझं नाव नोंदविलेलं आहे. त्यामध्ये मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी परिपूर्णपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. ज्या काही मी समस्या डोळ्यांनी पाहत आहे त्या समस्या समोर येऊ नये यासाठी माझा प्रयत्न राहील.